सुनंदाताईजी कुठे आणि यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जे जे काम झालेलं आहे, मला वाटतं तोच वारसा अगदी सध्याच्या पुढची पिढी देखील चालवत आहे. आपली भारतीय संस्कृती ही जगापेक्षा खूप वेगळी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे आणि आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा समाजासाठी आणि इतरांसाठी किती जगतो यावरती आपल्या आयुष्याचं मूल्यमापन होत असते. अगदी 12व्या शतकामध्ये ज्या वेळेला भक्ती संप्रदायाची भक्ती मुवमेंट त्याला म्हणतो आपण, भक्ती चळवळ सुरू झाली, संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाची सुरुवात केली. आपल्या अभंगांमध्ये म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासी कळस. म्हणजे या मंदिराचा पाया जो रचला तो संत ज्ञानदेवांनी रचला आणि संत तुकाराम महाराजांनी याचा कळस चढवला. हे मंदिर फक्त देवासाठीचं मंदिर नसून हे चांगल्या विचारांचं, चांगल्या संस्कृतीचं मंदिर आहे. या सर्व संतांनी आपल्याला जी शिकवण दिली आणि विदर्भात देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, संत गाडगेबाबा असतील, यांनी एकच शिकवण दिली की चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्तृत्वाने जगणं आवश्यक आहे, समाजासाठी जगणं आवश्यक आहे आणि या सर्व कार्यातूनच आपण ईश्वराची भक्ती प्राप्त करू शकतो. आणि मला वाटतं की आपल्या या अशा सर्व समृद्ध विचारांचा